कट कारस्थान करून रात्री अपरात्री केली जाणारी आळंदी येथील इंद्रायणी तीरावरील संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सुंदर घाटांची अनावश्यक तोडफोड आणि विद्रुपीकरण थांबवून यामागील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी पुण्यातील MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी MIT WPU मधील पत्रकार परिषदेत केली होती। प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना आपसात बोलताना आदराने मोठे सर असे संबोधले जाते। सांडपाण्याचे पाईप टाकण्याच्या कारणास्तव अचानक इंद्रायणी नदीवरील घाटाची तोडफोड करून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला आणि भावनेला तडा गेलेला आहे अशी भावना देखील डॉक्टर कराड यांनी यावेळी व्यक्त केली होती। याबरोबरच त्यांनी पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याबाबत देखील चिंता यावेळी व्यक्त केली होती। हाच धागा पकडून मोशी न्यूज नेटवर्कने डॉक्टर कराड यांना MIT WPUच्या पौड रोड कोथरूड येथील कॅम्पस परिसरात होत असलेल्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून वन्यजीव सृष्टी आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांच्या भावनांचा देखील MIT WPU विचार करत नसल्याचे सांगितले। यावर डॉक्टर कराड यांनी आम्ही कुठलेही बांधकाम करत नसून वृक्षतोड केली नसल्याचे म्हणाले। याचाच अर्थ मोठ्या सरांना आपली संस्था बांधकाम विस्तार करत असल्याचे माहितीच नसावे। याला मोठ्या सरांची अनभिज्ञता समजावे की दिशाभूल हे ज्याचे त्याने ठरवावे। ते राहतात का आम्ही राहतो का नाही माहित नाही, पण पूर्वज करून देऊन इंद्रायणीच्या सुधारणेकरता इतके कोटी रुपये जाहीर। सर एक प्रश्न विचारायचा होता, असं घडेल का? मॅम तोडलं कशा करता प्रेरणेच्या पाठीमागे कारस्थान काय घडलंय त्यांचा प्रश्न घेऊया। सर आत्ता जे आळंदीला हा जो प्रकार चालू आहे आपण खूप विस्ताराने मांडला, तिथे एवढं खोदकाम करून त्याच्या जे काही नष्ट करण्यात आलेलं आहे आधीचं काम, खोदकाम नाही होत हे जे आता हे जे सगळं जे काय ड्रेनेजचं काम चाललंय एकंदरीत मी काय विचारायचं मला की आत्ता सांगण्यात आलं की वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करण्यात आला नाही। आपल्याला हे खूप दुःख होते जिकडे एवढं मोठं व तीर्थक्षेत्र आहे तिथे असं घडतंय। तर ह्यालाच धरून मी एक प्रश्न विचारतो की हे तर झालंच, हे तर खूपच दुर्दैवी आहे, पण लोकांच्या भावनांचा विचार केला जात नाही। पण मला हे विचारायचं की आपल्या या परिसरात MITच्या विस्तारीकरणासाठी जी जैवविविधता नष्ट होत आहे, जिकडे भूभाग तोडला जात आहे, जिकडे वृक्षवल्ली तोडली जात आहे आणि अक्षरशः प्राणी जे आहे तिथले राहणारे ते विस्थापित झालेले आहेत, मग हा विरोधाभास का? जर इथलं आपल्याला दुःख होत असेल तर मग इथे असं का घडते? इथल्या लोकांच्या भावनांचा पण विचार केला जात नाही। मला एक नाही, धन्यवाद। मला असं वाटतं की आपण जे विषय बोलला तो बोलला स्वतंत्रपणे बोलला तर जरा बरा होईल। हा विषय वेगळा आहे, पण असं काही घडलं ना, असं काही झालंय असं जर काही असेल तर निश्चितपणे पण एकमेकाशी नक्कीच संबंधित आहे हा विषय सर। आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जी माहिती घेतलाय ते कोणी सांगितली तुम्हाला माहिती नाही, पण असं ही संस्था करू शकत नाही आणि करणार नाही। आणि बघा इथं पुढचे विचार कुठले त्याचं नाव बघाय काय लिहिलंय तर पंढरपूरला 18 घाट इंद्रायणीच्या तीरावरची आरती, पंढरपूरची आरती, स्वच्छतेची मोहीम हे संपूर्णपणे गेल्या 10 वर्षापूर्वी तयार आहे आणि या ठिकाणचं 3000 वृक्ष 96 साली सुरुवात केली आणि या टेकडीवर 3000 झाडं मोहनधारियापासून भिडेंच्या पासून सगळे वैशास्त्र अगदी पैठण पासूनचे सगळ्या ठिकाणची झाडं आणून लावणारी ही संस्था आहे। आणि ही संस्था झाडं तोडते काही करते। 15 ऑगस्टला आमचे हजारो विद्यार्थी वर जाऊन झाड लावतात आणि त्याला पाणी घालतात वर्षभर। सर आता सध्या परिस्थिती तिकडे जे वर काम चालू आहे टेकडीवर खूप मोठी वृक्षतोड या इकडे मागे कोणाचं काम आहे ते? आपल्याच संस्थेचं आहे सर। त्यांना इथल्या टेकडीवरची झाडं तोडतो असं तुम्हाला खरं सांगतो मी। MITची स्थापना झाली त्या शिवाजी मराठामध्ये तिथपासून दरवर्षीच्या 15 ऑगस्टला या संपूर्ण टेकडीवर 1000 ते 3000 वृक्ष लावले जातात आणि ते जोपतात विद्यार्थी लावतात। मला आपल्याला विनंती आहे की आपण ज्या विषयावर पत्रकार परिषद घेतो तो अतिशय गंभीर स्वरूपाचा विषय आहे। मला आपल्याला पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपलं या संदर्भात आपण सविस्तर बोलूया। आत्ता जो मूळ मुद्दा आहे त्याच्याकडे आपण जाऊया। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।